आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यानं मृत्यू झाल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे। नवी मुंबईत 6 मजली इमारतीचा स्लॅब कोसळलाय। घटनेत एकाचा मृत्यू झालाय, 12 वर्षीय मुलगी जखमी झाली। भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी इथं राहणाऱ्या 26 वर्षीय युवकाचा विजेच्या झटक्यानं मृत्यू झाला। या घटनेनं परिसरात शोककळा पसरली। नागपुरातील दीक्षाभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केले। दीक्षाभूमीच्या विकास, सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरणाची मागणी केली जाते। नागपुरातील हिट अँड रन प्रकरणी तब्बल 25 दिवस उलटले तरी आरोपी मोकाटे। नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संताप व्यक्त केला। नाशिकच्या मध्यवर्ती मेन रोड परिसरातील धुमाळा पॉइंट इथे एका धोकादायक वाड्याचा काही भाग अचानक कोसळल्यानं खळबळ माजली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिक वेद मंदिर परिसरातील नुकताच बांधलेला रस्ता तोडण्याचे आदेश देण्यात आले। निकृष्ट दर्जाचा रस्ता पुन्हा नव्यानं बांधण्याचे मनपा आयुक्तांनी ठेकेदाराला निर्देश दिले। नवी मुंबईत इंजेक्शनच्या दुष्परिणामामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालय राहणार नाही, असा इशारा गजानन काळे यांनी दिला। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश तरीही शाळेची मनमानी सुरू असल्याचं समोर आलंय। मुलुंडच्या इंग्रजी शाळेतला हा धक्कादायक प्रकार उघड झाला। नाशिकच्या 17 वर्षीय श्रावणीच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागानं मोठा निर्णय घेतलाय। डिप्थेरिया, टिटनस, लसीच्या वापरानंतर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे। लोकल ट्रेनमधील हत्येनंतर रेल्वे पोलीस अलर्ट झालेत। वाशीसह सर्व स्थानकांवर तपासणी करण्यात येत असून नशेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येते। बोरिवली लोकल हत्या प्रकरणानंतर मेट्रो स्टेशनवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। मात्र बॅग तपासणीसाठी मशीन्सची कमतरता भासत असून वाढवलेल्या सुरक्षेमुळे एसएमटी मेट्रो स्टेशनवर मोठी गर्दी होते। वाढवण बंदराला जोडणाऱ्या महामार्गासाठी झाड तोडण्याला सुरुवात झालेली आहे, तर नागरिक याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।